बघा, आज आपण बघतोय मुळा आणि मुळ्याच्या पाल्याची भाजी. बरेच लोक पाला टाकून देतात, पण मी कांदा घालून छान भाजी करते आणि याची खूप छान भाजी होते. आम्हाला सगळ्यांना खूप आवडते. आता आपण बघूया भाजी कशी करायची. आता ही कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी प्रथम तेल टाकते. दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची टाकणार आहे. मी आम्हाला खूप तिखट चालत नाही म्हणून मी बारीक कापल्या नाही तर बारीक कापून टाकल्या तरी चालतात. तर ही हिरवी मिरची जरा तडतडली की ह्याच्यामध्ये आपण हिंग घालू. थोडीशी मोहरी टाकते. आता मोहरी चांगली तडतडली आहे, हिंग झाला आहे, मिरची पण चांगली तळली गेली. आता हा कांदा टाकते. मी एक मोठा कांदा घेतलेला आणि हा कांदा तळेपर्यंत चांगला तळून थोडासा म्हणजे होईपर्यंत त्याच्यात बारीक मुळा कापून टाकणार आहे. आता कांदा तसा अर्धा झालेला आहे. आता मुळ्याचे काप मी असे पातळ पातळ करून घेतले, हे बघा. आणि हे ह्याच्यामध्ये मी आता घालते आणि एक झाकण देऊन 5-7 मिनटं मी शिजायला ठेवते. थोडा मऊ पडला पाहिजे मुळा. तसाही तो कच्चा राहिला तरी काही हे नाही, कारण खायला चांगला लागतो. पण थोडं झाकण देऊन मी ह्याच्यावर त्याला मुळ्याला शिजायला ठेवून देते. बघा, आता आपला हा कांदा आणि मुळा खूप छान झालेला आहे. मुळा पण आता शिजून असा शेक झाला आहे. आता ह्या स्टेजला आपण ही कापून पानं टाकायची आहेत, मुळ्याची पानं. आणि ह्याच्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आणि थोडी ही भाजी शिज झाली की मग मीठ टाकायचं आहे. पालेभाज्यांना आधी मीठ टाकायचं नाही, याचा अंदाज येत नाही, आपण टाकतो आणि मग ती खारट होते. त्यामुळे ही भाजी थोडीशी शिजली की मग ह्याच्यात आपण मीठ टाकू. आता ही भाजी श्रिंक झालेली आहे, त्यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज येतो. तर आता आपण ह्याच्यात मीठ टाकू आणि मीठ टाकून एक 5 मिनटं परतून आपली भाजी तयार. ही बघा, आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे आणि त्याच्यावर थोडंसं खोबरं घातलं ना वरून, खूप छान लागते ती. आणि या मुळ्याचं तर फायदे तुम्हाला माहितीच आहे. रक्त शुद्ध होतं, बाकी बरेच फायदे आहेत त्याचे. त्यामुळे मुळा ह्या दिवसात खाणं म्हणजे खायला पाहिजे, कोशिंबीर करून किंवा असं भाजीमध्ये घालून किंवा नुसता असं जेवताना. तर ही आपली मुळ्याची भाजी तयार आहे. बघा, गरम गरम ज्वारीची भाकरी. मटकीचा रस्सा करण्यासाठी मी तेल तापवले, त्याच्यामध्ये जिरं टाकते, हिंग टाकते आणि कढीपत्ता घालते. तसंच मी फोडणीला थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि चव चांगली येते. आणि कांदा टाकते. एक कांदा घेतला आहे मीडियम आणि ते हे चांगलं परतून घेते. आता कांदा आपला छान झालेला आहे, त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो कापून टाकते. टोमॅटो चांगला परतून तो चांगला म्हणजे अगदी मऊ शिजला की त्याच्यामध्ये आपण मटकी टाकणार आहोत. आता मी हळद टाकते. तसंच मी थोडंसं सुकं खोबरं, कोथिंबीर आणि हे आलं लसूण असं वाटण करून घेतलं होतं, तर ते पण त्याच्यामध्ये घालून चांगलं परतून घेणार आहे, म्हणजे मग त्याची चव चांगली लागते. आता टोमॅटो छान मऊ झालेला आहे, त्याच्यामध्ये मी मीठ टाकते. आणि आमचा जो म्हणजे ह्याच्यात गरम मसाला सगळा मिक्स असतो, त्यामुळे मी हा 1 चमचा भरून हा मसाला टाकत आहे. म्हणजे गरम मसाला टाकायची गरज नाही. तसंच रंगासाठी म्हणून मी काश्मीरी लाल मिरची टाकते अर्धा चमचा. आणि हे सगळं छान परतून
त्याच्यामध्ये आता मटकी घालणार आहे मी. आता मटकी घातलेली आहे, ही मोडाची मटकी. ती चांगली परतून घेते मी ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये. छान परतून घालून की त्याच्यावर मी गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकल्यामुळे त्याला गार गरम असं होत नाही, त्यामुळे आपण गार पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं. आता मसाला छान परतून झाला आहे, मटकी आणि मसाला. आता गरम पाणी टाकते याच्यामध्ये आणि थोडंसं आपल्याला पातळच करायचं आहे, त्यामुळे पाणी मी जरा जास्त टाकलं आहे. आता ह्याला मी, तुमचा कुकर कसा आहे ते बघा. आता हा माझा जरा जुना कुकर झाला आहे, म्हणून ह्याला मी 2 शिट्ट्या घेणार आहे. मी ते एका शिट्टीत मटकी छान शिजते. आता ह्याला छान कड आलेला आहे पाण्याचा कड आल्याशिवाय कुकरला झाकण लावायचं नाही, नाहीतर मग मसाल्याचा असा मसलट वास येतो. आता मी ह्याला झाकण, हे बघा आता आपली मटकीची तर्री खूप छान झालेली आहे आणि त्याला खूप छान असा रंग आलेला आहे. त्याच्यावर आता मी थोडी कोथिंबीर टाकते आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही फरसाण घालून खा किंवा अशीच भाकरीबरोबर खा, छानच लागते ती. छान शिजली आहे आणि छान तर्री तयार झालेली आहे. आणि ह्याच्याबरोबर आपली ज्वारीची किंवा बाजरीची गरम गरम भाकरी. तर असा आपला आजचा मेनू आहे. कसा वाटला तुम्हाला? चलो बाय.